नमस्कार मित्रांनो, पिठोरी अमावस्येची पूजा आणि उपाय. या दिवशी पितरांच्या शांततेसाठी काय करावे? पिठोरी अमावस्या 2024 श्रावणात वर्णनातले अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. यंदा पिठोरी अमावस्या ही 2 सप्टेंबरला आलेली आहे. पिठोरी अमावस्येला पितर, स्नान, दान, पूजा आणि नैवेद्य याला हिंदू धर्म विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. पिठोरी अमावस्येला पित्तांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोष कमी होतात. जाणून घेऊया पिठोरी अमावस्येचे मूल्य आणि काही उपाय. यंदा पिठोरी अमावस्या ही 2 सप्टेंबरला आहे. तर पिठोरी अमावस्येला पितर स्नान, दान, पूजा, नैवेद्य ह्या गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. पित्तांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोष कमी होतात. पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी बैलपोळा हा सण आहे. या दिवसाचे विशेष महत्त्व तर या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने आत्म्याला शांती मिळते. या दिवशी श्री हरी भगवान विष्णूची आराधना केल्याने मोठ्या समस्या दूर होतात. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आणि सर्व देवदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने पाप प्रायश्चित्त होते. पिठोरी अमावस्येच्या दिवशी गंगाजल टाकून स्नान करावे. पांढरे स्वच्छ कपडे, पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करावे. पितरांच्या नावाने तांदूळ, डाळ, भाजी, दक्षिणा किंवा वजनाने अन्नदान करावे. भगवान शंकराला दूध, पाणी आणि पांढरी फुले अर्पण करावीत. तिळाच्या तेलाचे दिवे लावावेत. शिवमंत्राचा जप करावा. अधिक तर मंदिरात वसादान करावे. शिवाची पूजा करावी. तांब्याचे दान अवश्य करावे. तांब्याचे भांडे दान करणे शुभ मानले जाते. पिठोरी अमावस्येच्या दिवशी लवकर उठून अंघोळ करून तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करा. सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळा. आज या दिवशी सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करू शकता. ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. सूर्यपूजेच्या मुख्य दरवाजावर पिठाच्या ठिकाणी आणि पूर्वीच्या तिळाचे तेलदिवे असे दरवाजात लावावे. मिठाई, फळे, तांदूळ, पिठाचा दिवा ठेवावा. शिवमंदिरात सुद्धा हे दिवे ठेवावेत. जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. मित्रांनो, पिठोरी अमावस्येची माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.